हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. मी तुमची आभा घेऊन आले एक नवीन विषय, अगदी मस्त आणि एंटरटेनमेंट वाला विषय की भांडी घासण्याचे फायदे. खरंच मित्रांनो, भांडी घासल्यामुळे इतके मला बेनिफिट्स झाले आणि ते बेनिफिट मला सगळ्यांच्या समोर शेअर करायचे. खरंच तुम्हाला हे ऐकून हसायला येईल, पण खरंच भांडी घासल्यामुळे खूप फायदा होतो. पहिला फायदा, मानसिक तणाव कमी होतो. ऍक्च्युली सायंटिफिकली हे प्रूव्हन आहे की जी व्यक्ती भांडी घासते ती तणावमुक्त राहते आणि इतका फोकस वाढतो, फोकस पण छान वाढतो आणि स्वतःचा माइंड रिफ्रेश व्हायला मदत होते. येस, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आणि दुसरा फायदा, फिंगर्सला एक्सरसाइज मिळते. हो, आपले फिंगर्स तसेही आपण रोज एक्सरसाइजसाठी वेळ काढतो न काढतो माहित नाही, पण भांडी घासल्यामुळे आपले बोटांची हालचाल राहते, बोट स्वच्छही राहतात आणि त्यामुळे तो एक एक्सरसाइज मिळते आपल्या बोटांना आणि त्यामुळे तो एक वेगळा फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि शिस्तची सवय लागते. थोडी भांडी पडली, चला घासून टाकूया, ती शिस्त लागते आपल्या शरीराला चांगली. आणि महत्वाचा फायदा मला जो वाटतो, इतकं प्रसन्न वाटतं, किचन स्वच्छ वाटतं. भांडी उष्टी खरकटी भांडी आपण ठेवत नाही, त्याच्यामुळे ती एक शिस्त लागलेली असते, त्याच्यामुळे प्रसन्न वाटते. प्रत्येक वेळेला आपण भांडी घासत जातो, मांडत जातो, पेंडन्सी राहत नाही. पूर्वी माझ्याकडे कामवाली असायची आणि ती पर्टिक्युलर तिच्या वेळेला यायची, मग मी भांडी विसळून वगैरे स्वच्छ एका टबमध्ये भरून ठेवायची. ती येणार तिच्या वेळेला, ती घासणार, तोपर्यंतची भांडी पेंडिंग राहायची. मग मी ठरवलं की नाही, ती तसेही महिन्यातून 8-10 दिवस सुट्ट्या मारायची, तर मी ठरवलं की त्यावेळेला आपण करतोच की, मग अशा वेळेला पण एक नियोजनबद्ध पद्धतीने जर आपण केलं की पडली भांडी की घासा आणि लगेच मस्तपैकी पुसून ते लावून टाका, म्हणजे इतकं नियोजन पद्धतीने ती सवय लागते आणि एनर्जेटिक फील होतं. महत्वाचं म्हणजे मला इतकं एनर्जेटिक फील झालं की मला असं वाटलं की नाही, काहीच नाहीये त्याच्यामध्ये. खूप असं भांडी जे मी भाऊ करायची ना, असं काहीच नाहीये. भांडी स्वच्छ, अगदी स्वच्छ होतात. आपण आपलं म्हणून करायला जातो, रिफ्रेश होतं माइंड. आणि महत्वाचं म्हणजे किचन मोकळा ढाकळा आणि मस्त फील होतं. किचनमध्ये जावंसं वाटतं पुन्हा पुन्हा. तुम्ही करून बघा. म्हणजे मी बाईच्या भरोश्यावरती खूप भांडी साठवून ठेवायची, आता मी बाईला काढले, तर आता मी खूप खुश आहे, कारण भांडी राहतच नाहीत आणि शरीराला एक सारखं सवय लागतीये. हे झालंय, चला घासून टाका, ते झालंय, घासून टाका, लावून टाका आणि ऑन द स्पॉट कामं होतात. त्यामुळे इतकं मस्त आणि एनर्जेटिक फील होतं. आणि महत्वाचं म्हणजे पैसाही वाचतो. म्हणजे पैसा वाचवणं न वाचवणं तुमच्या हातात आहे, पण वर्षाचे 12,000 रुपये वाचतात, त्यामध्ये दुसरं काम आपण करू शकतो. त्यामुळे पैसा वाचतो ते वाचतो, पण मन, कारण त्या पुन्हा सुट्ट्या घेतात, मग पुन्हा चिडचिड होते, आज का नाही आली, आज का, तर गोंधळ उठतो. नियोजन पद्धतीने आयुष्य जर जगलं तर बायकांवरती डिपेंड राहायची वेळ येतच नाही. करा आणि मला कमेंटमध्ये सांगा, तुमच्या घरातली भांडी तुम्ही घासता की नाही. थँक्यू.